स्टेरॉइड बद्दल. ते कसं आहे ना, मी असं खूप वेळा ऐकलं होतं की जे बॉडी बिल्डर लोक असतात ते घेतातच, पण त्यांना पुढे जाऊन मुलं होत नाही किंवा सेक्स पॉवर कमी होतो, फक्त बॉडीवरती फोकस होतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार की सेक्स पॉवर कमी होते की नाही होत? पण वॉक बोलता मी वॉक केलं 40 मिनिटं. हम्म. वॉक हा लो इंटेन्सिटी एक्सरसाइज आहे, ओके. हा फॅट लॉस साठी नाही आहे. त्याला दिसतं ना की बाबा ही स्टेरॉइडची बॉडी आहे किंवा नॉर्मल बॉडी आहे, तर तो जज कसा करतो? मग म्हणजे तो प्रोत्साहन देतोय का त्या स्टेरॉइडला? ऑब्विसली अच्छा, मला एक 100 रुपये दिवसावरती मला बॉडीवरती खर्च करायचा आहे आणि मी आहे व्हेजिटेरियन, हा. तर तुम्ही असं काय सांगाल की हे खाल्ल्याने त्याची बॉडी मेंटेन पण होईल आणि त्याचा वेट पण मेंटेन आणि सगळंच मिळेल, कार्ब्स, प्रोटीन सगळंच मिळेल 100 रुपयामध्ये? होऊ शकतं का असं? होऊ शकतं ना. गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या गप्पा टप्पा या पॉडकास्ट मध्ये. आजचा विषय थोडासा जिम वरती असणार आहे, म्हणजेच बॉडी बिल्डिंग. तर आज तुम्हाला ह्या गप्पा टप्पाच्या पॉडकास्ट मध्ये खूप काही शिकायला भेटणार आहे, जिम बद्दल, फिटनेस बद्दल आणि काय खायचं काय नाही खायचं. तर त्याच्यासाठी मी बोलवलं आहे फिटनेस कोच संदीप कडू यांना. तर स्वागत आहे आपल्या गप्पा टप्पा या पॉडकास्ट मध्ये सर. नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न, मला जिमचं काहीच माहित नाहीये. जिम मध्ये तुमच्याकडे पहिला फर्स्ट डे आलो मी, तर तुम्ही मला काय करायला लावणार आणि कसं माझं बॉडीचं प्रोसेस होणार? आधी तर तुझी हिस्ट्री मला विचारावं लागणार की तू आधी कधी एक्सरसाइज केला आहे की नाही केला व्यायाम. त्याच्यानंतर समजा तुझी कोणती मेडिकल कंप्लेंट असेल आणि त्याबद्दल तुला काही औषध चालू असतील, त्या प्रकारे मला पुढे तुला ट्रीट करता येणार. जो नॉर्मल व्यक्ती आहे, नॉर्मल व्यक्ती हा नॉर्मली जे बिगिनर्स एक्सरसाइज असतात ते मी तुला देऊ शकतो. आणि करायच्या अगोदर तू काय खाऊन आलायस वर्कआउटच्या आधी ते मी तुला विचारणार आणि त्यानुसार तुला पुढे वर्कआउट चालू करणार. अच्छा, पण आता मला माहितच नाही की मला काय प्रॉब्लेम आहे, पण मला काहीतरी प्रॉब्लेम असेल. पण आता नॉर्मली मी तुम्हाला सांगणार नाही. आता समजा आता मी झोपलोय किंवा उठलोय किंवा नेक्स्ट असं मला बॉडीमध्ये काय नाही तरी पेन होत आहे, पण मला जिम करायची, मी लोकांच्या बॉड्या बघितल्यात की अरे वा काय मस्त बॉडी, आणि मला काय ना काहीतरी मला बॉडीमध्ये काय ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण मला माहिती तो प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला सांगितलं नाही मी, तर ते कितपत योग्य आहे की मला तुम्हाला सगळं सांगावं लागेल? एक डॉक्टर आणि एक ट्रेनर ह्याच्यामध्ये ना जास्त असा काही फरक नाही. तू जेवढा फ्रीली डॉक्टरशी बोलतो तेवढा फ्रीली ट्रेनरशी बोललं पाहिजे, कारण की हे तुझ्या तब्येतीनुसार तब्येतीवरती आमच्यावर तू बोलत असतो या गोष्टीवरून. डॉक्टरकडे पण सेम. डॉक्टर हा इंजर्ड माणसाला ट्रीट करतो आणि आम्ही नॉर्मल माणसाला ट्रीट करतो मसल बिल्डिंगसाठी. तर तू डॉक्टरकडे जाऊन जशी तू फ्रीली बोलशील तब्येतीकडे, तसं ट्रेनरला पण न चुकता तू सगळं सांगितलं पाहिजे. जर तू सांगतोय सगळं तर तसं तुला ट्रीट आम्ही करू शकतो. जर तू नाही सांगितलं आम्हाला तर त्याचे परिणाम होऊ शकतात. नॉट नेसेसरी होतील म्हणून असे, पण होऊ शकतात. तर तू समजा नॉर्मल व्यक्ती आहे आणि येतो जिमला, तर तुला मी नॉर्मल बिगिनर्सचा जो एक्सरसाइज असतो तो आम्ही तुला प्रोव्हाइड करतो कधी पण. जर तू आम्हाला बोलले की काही मेडिकल कंप्लेंट नाही आहे मला, तर ओके. जर तू मला बोलले काही मेडिकल कंप्लेंट, तर मी तुला बोलले की ना ह्या तू तुला डॉक्टरशी कन्सल्ट केलं का ह्या गोष्टीबद्दल. जर केलं असेल तर डॉक्टरांनी काय सांगितलं करण्यासाठी, त्यानुसार आम्ही पुढे तुला प्रोव्हाइड करू. ओके. आता सर्वसामान्यांनी किती तास वर्कआउट केला पाहिजे? की मी 2 तास करू, 3 तास करू, आणि वर्कआउटला जायच्या अगोदर खाल्लं पाहिजे की त्याच्यानंतर खाल्लं पाहिजे? पहिला प्रश्न बोललो तर 40 ते 45 मिनिटं रोजचा व्यायाम हा प्रत्येक माणसाने केला पाहिजे. आता प्रत्येकाची जी शरीराची आकृती असते, म्हणजे कोण अंगाने बारीक असतो, कोण अंगाने एकदमच लठ्ठपणा असतो, प्रत्येकाला एक्सरसाइज वेगळे असतात, पण व्यायाम हा प्रत्येकाला करायचा आहे. आणि विषय हा व्यायामाच्या आधी काय खाल्लं पाहिजे, तर व्यायामाच्या अगोदर तू मस्ट खाऊन आलंच पाहिजे. बिकॉज तुझ्या बॉडीमध्ये जर एनर्जी नसेल तर तू पुढे व्यायाम करू शकणार नाही. अच्छा. कारण की आपल्या अंगात ताकद पाहिजे. ताकद आणण्यासाठी तुझ्या जर बॉडीमध्ये एनर्जी नसेल तर तू एक्सरसाइज करशील. बरोबर. आता मी जिम करतच नाही, मला माहितच नाही, मी 2 वडापाव दाबून आलोय तुमच्याकडे, ते पण चालतील? हो चालेल, का नाही चालणार. अच्छा, 2 वडापाव पण म्हणजे असं काय एनर्जी पाहिजे. वडापाव हा पण पदार्थच आहे. हा, मग त्यात काय आलं. हा, तुझा कॉन्सेप्ट काय, तू जिमला काय येतोय, तुझा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि तू वडापाव खाण येतोय, दॅट इज रॉंग. अच्छा. जर तू मला बोललास की नाही मला ना जस्ट व्यायाम करायचा आहे, तर तू काही खा, दॅट इज नो इश्यू. पण तुला फक्त आहारामध्ये बघायचं तू तेलकट खातोय, काय फॅट खातोय, काय काप्स खातोय बॉडीमध्ये, त्यानुसार तुला व्यायाम करायचा आहे.
बरोबर. पण आता जसं की मला माहीतच नाही की काय काप्स आहे, काय प्रोटीन आहे, काय मला डाएट आहे. मला फक्त एवढं माहिती आहे की मला जिमला जायचंय. आता मला रेडीमेड माझ्याकडे 20 रुपयात खिशामध्ये. समोर मला दिसला वडापाववाला. वडापाववाल्याकडनं वडापाव खाल्ला, मिरच्या खाऊन तुमच्याकडे वर्कआउट करायला आलो. वर्कआउट केला आणि मी आता घरी जातोय. मग आता माझ्याकडे 20 रुपयात फक्त. 20 रुपये तर मी तुला सांगेन दोन तीन बनाना खा. जे कम्पॅरेटिव्हली वडापावपेक्षा चांगलं आहे ते. त्यात न्यूट्रिशन, कार्ब्स आहेत, आयर्न आहे, प्रोटीन आहे आणि इन्स्टंट एनर्जी पण आहे वर्कआउटसाठी. अच्छा. तर मी वडापावऐवजी तुला प्रिफर करेन मी तू 2 ते 3 केळी खा वर्कआउटच्या अगोदर. ओके. इज बेटर दॅन वडापाव. अच्छा. Any तुम्ही day. किती वर्ष आले या फील्डमध्ये काम करता? तुम्ही कसे आले या फील्डमध्ये? मी तशी हिस्ट्री मोठी आहे. शॉर्ट मी मध्ये. 20 ते 22 वर्ष आले या फील्डमध्ये. अच्छा. आता माझा एज 43 आहे. ओके. आणि लास्ट 20 इयर्स अगोदर आपल्याच या माहीम ठिकाणी एक जिम आहे स्लिमवेल म्हणून, भरपूर जुनी जिम आहे पप्पी पाटील. पप्पी पाटलांची. हम्म. त्या जिम मधला एक मॅनेजर तो माझा क्लोज मित्र होता आणि तो मला बोलला की आज माझ्या जिम मधला ट्रेनर नाहीये आणि तुझी तब्येत जर व्यवस्थित वाटते, तू 2-4 दिवस माझ्या इकडे उभा राहशील काय जिम मध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून. तर मी विचार केला, अरे आता घरीच आहे, ठीक आहे मी येतो बोललो. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 15 दिवस झाले आणि काय त्याचा ट्रेनर का आला नाही. तर मला बोलला, मी बोललो तर महिना झाला तुला पगार द्यावा लागेल मला. तर त्यांनी मला 1200 रुपये हातात दिले त्यावेळी 20 वर्षापूर्वी 4 तासाचे. त्याच्यानंतर मला पण इंटरेस्ट येऊ लागला या फील्डमध्ये. तर त्या जिमचे मालक होते, मला बोलले की तू इंटरेस्टेड आहे का या कामामध्ये? मी बोललो आहे. तर त्यांनी माझ्याकडून सर्टिफिकेशन करून घेतलं ट्रेनरचं, जे मॅन्डेटरी असतं प्रत्येक ट्रेनरला. ते सर्टिफिकेशन केलं. त्याच्यानंतर मला तिकडे क्लायंट्स भेटले चांगले. त्याच्यानंतर माझी पुढे वाटचाल झाली. त्याच्यानंतर मी लीना मोगरे फिटनेसमध्ये गेलो. तिकडे 6 वर्ष काम केलं. तिकडे भरपूर सेलिब्रिटीज वगैरे होते मराठी, त्यांना मी ट्रेन करायचो. त्याच्यानंतर मी स्वतःच फ्रीलान्सिंग करायला लागलो, मग जे माझे प्रायव्हेट क्लायंट्स असतात. आणि अशी जर्नी पुढे माझी चालू आहे आता. मस्त मस्त सर. तुमचा खूप खडतर प्रवास दिसतोय तो. खडतर तुम्ही मेहनतच खूप केली आहे. पण थोडं ह्याच्यात आज जावं की आता मला कोण ट्रेन करतोय, कारण का आपण आपली बॉडी एकाला देतोय, ती व्यक्ती कितपत चांगला आहे किंवा कितपत त्याला नॉलेज आहे, कसं ओळखावं? तर आधी तो सर्टिफाय आहे का तो बघितला पाहिजे, कोणत्या इन्स्टिट्यूट म्हणून ते सर्टिफिकेशन केलंय. आणि त्यानंतर मग तो तुला कसा ट्रीट करतोय, तुला पण थोडं नॉलेज पाहिजे. पण मला काहीच माहित नाहीये की मला कसं ओळखावा की अरे बाबा मी माझी बॉडी राईट हँड मध्ये दिली आहे. असं तुला मी बोललो ना, तू एक्झॅक्ट कसं ओळखशील, तुला काहीच माहिती नाहीये. तर मी तर सर्टिफिकेशन केलं पाहिजे ट्रेनर्सने. ओके. आणि तो तुला शिकवत असेल तर सर्टिफिकेशन केलं पाहिजे या क्षेत्रामध्ये, तो तुला ट्रीट करू शकतो. ओके. आता जसे की ओपन जिम असतात आपल्या इकडे, म्हणजे असे जागोजागी, म्हणजे शिवाजी पार्कच नाही पण असे जागोजागी ओपन जिम असतात. तर तिकडे कसं असतं ना, कोण शिकवायला नसतं किंवा कोण सांगायला नसतं. जो तो आपला येतो, मारतो आणि आपलं काय ते तू अच्छा ये मार रहा है, अच्छा मैं वो मारतो, असं करून मग आपण त्या आपापसामध्ये काही मारणार. आणि ते कितपत योग्य आहे बॉडीसाठी? आता पहिल्याच्या जिम मध्ये बघशील ना, एक जिम मध्ये 10 पैकी कोणतरी दादा असतो. दादा मी काय करू, दादा हे करू का ते करू. त्या दादापैकीच कोणतरी अशा जिम मध्ये असतो तो तुम्हाला सांगत असतो की हे कर ते कर. बिकॉज ऑफ तो कुठून शिकून नसता आला, पण त्याचा एक्सपिरियन्स असतो व्यायाम करता करता आलेला त्या ठिकाणचा. म्हणून असं कोणतरी असतं एक शिकवणारा प्रत्येक अशा ओपन जिम मध्ये किंवा कुठेतरी सांगणारा की तू हे कर ते कर. मे बी तो सर्टिफाय असेल पण किंवा मोस्टली नसावा असं मला वाटतंय. पण अशा जिम मध्ये असतात असं कोण ना कोणतरी कोणाला हेल्प करतात तुम्हाला असं. हो. ते कितपत योग्य आहे, पण ते बरं आहे की नाही? आता बघ, योग्य तुला आधी मी बोललो की सर्टिफाय मेन पाहिजे, तर त्याला कळेल की कोणता व्यायाम कोणत्या बॉडी पार्टसाठी आहे. तो तुला सांगतो व्यवस्थित तर तो राईट आहे. आणि काही असे एक्सपिरियन्स होईल असं की हा एक काम कर पुलअप्स मार, पण त्याचा बॉडी वेट 100 किलो असतो, पुलअप्स कसे मारू शकतो, तर ते रॉंग आहे. ओके. तर अशा भरपूर गोष्टी चांगल्या वाईट अशा ठिकाणी घडत असतात. तर मी कुणाला प्रिफर करेल की जिकडे सर्टिफाईड ट्रेनर चांगले अपॉइंट केले जिम मध्ये, ती जिम माणसाने प्रिफर करावी ऍट द मोमेंट. ओके. 6 पॅक्स हा मुलींना असं ऑब्सेस करतं, म्हणजे 6 पॅक्सचा मुलगा पाहिजे. आता मूवीज मध्ये बघतो आपण, हे खूप सगळे 6 पॅक्स म्हणजे प्रमोट करतात. म्हणजे वेगळ्या वेगळ्या हिरो 3 महिन्यामध्ये 6 पॅक्स आणले, एका महिन्यात 6 पॅक्स आणले, किंवा
असे कुठे रोल केलेत की पहिला त्यांचं पोट बाहेर असतं, नंतर मग त्यांचा असं सेकंड रोल येतो त्यामध्ये त्यांना पोट कमी करायचंय. एका महिन्यामध्ये त्यांचा एवढा वेट लॉस होतो. आणि ह्याच्यामध्ये मी अजून थोडं जायचं विचारतो की तुम्हाला, की मी असे खूप सारे जिममध्ये गेलो, त्यांच्या वॉशरूममध्ये जाऊन मी ना थोडेसे त्यांच्या डस्टबिनमध्ये असे काय काय इंजेक्शनच बघितले आहेत मी. तर ते काय असतं ऍक्च्युली? स्टेरॉइड आता हे जर बॉडी बिल्डिंग क्षेत्रानुसार बघितलं तर हा एक काळा भाग झाला अच्छा. बॉडी बिल्डिंगचा. आणि नॉर्मल क्षेत्रामध्ये समजा हे यूज करत असतील तर हे अगदी रॉंग आहे. हे यूज नाही केलं पाहिजे मुलांनी. प्रोफेशनली बोललो आता आमिर खान बोला किंवा कोणतेही जे कलाकार आहेत हे स्टेरॉइड घेतात. त्यांचं प्रोफेशन आहे की ह्यांना महिनाभरात फॅट कमी करायचं असतं. नॅचरली हे 100% होऊ शकत नाही. कारण जे फॅट वाढलेलं असतं हे एका महिन्यात वाढलेलं नसतं. हे 6 महिने, वर्ष, 2 वर्षांनी वाढलं असतं. तू बोलशील एका महिन्यामध्ये माझं सगळं फॅट कमी कर, तर बॉडी रिॲक्ट करणार नाही. जर बॉडी आर्टिफिशियल काही तू यूज करतोय तरच ती बॉडी तुला रिॲक्ट होऊ शकते. अदरवाईज रिॲक्ट नाही होणार नॅचरली एवढ्या लवकर. अच्छा. एक मोठा युट्यूबर आहे, त्याची बॉडी खूप मस्त होती पूर्वी आणि त्यांनी स्टेरॉइड वगैरे पण घेतलं होतं. जर तुम्ही हिंदीमधला कोणते दिल्लीतलं आहे, मला एक्झॅक्ट नाव नाही माहितीये, तर त्यांनी एकदम मस्त बॉडी बनवलेली. तेव्हा ते खूप प्रमोट करायचा. तो मॅगी वगैरे पण खात होता मध्ये मध्ये. जर तुम्ही तर तो मॅगी वगैरे पण प्रमोट करत होता, अरे कुछ खाओ ये खाओ. पण त्याचा आता तो काहीतरी वेगळा झालाय आणि आता प्रमोट पण वेगळं करतोय. हा, तर स्टेरॉइड घेऊ नका किंवा हा, तर हे स्टेरॉइड आलं कुठनं? म्हणजे पूर्वी नव्हतंच नाही. स्टेरॉइड हे वेटनरी फॉर्म मध्ये आधी जे सायंटिस्ट आहेत किंवा वेटनरी डॉक्टर्स आहेत हे जनावरांसाठी यूज करायचे 90sच्या अगोदर. आणि आफ्टर 90s मग कोणत्या तरी असं म्हणजे जे नेव्हीचे आणि जे प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहेत जे अब्रॉडचे, ह्यांना कोणीतरी प्रमोट केलं, कोणत्या सायंटिस्टनी किंवा कोणत्या डॉक्टरनी. तिकडनं ते स्लोली मार्केटमध्ये आलं. ना त्या वेटनरी फॉर्मचे मग ह्युमन फॉर्ममध्ये निघाले स्टेरॉइड्स आणि ते मार्केटमध्ये प्रोव्हाइड करायला लागले. आता ह्युमन फॉर्ममध्ये कसे निघाले की ज्यांना डिसीज असतो, ज्यांना टेस्टोस्टेरोनचे लेस टेस्टोस्टेरोन बॉडीमध्ये असतात किंवा म्हातारपण आलेलं असतं, त्यांना कधी कधी गरज असतात. पण ते रिलेटेड एंडोक्राइन डॉक्टर वगैरे असतात, ते प्रिफर करतात त्या लोकांना. आता बॉडी बिल्डर हे नॉर्मल बॉडी असून त्या बॉडीमध्ये समजा तू यूज केलंस तर बॉडी परफॉर्म पण चांगली करणार. मग ती सेक्शुअली पण झाली आणि हार्मोनली पण परफॉर्म चांगली करते. ओके. अशा वेळी सो कसं आहे ना की आता सेक्ससाठी असं ऐकलं जातं की सेक्स जेवढी मोठी बॉडी असते ना आपली, तो थोडा सेक्स पॉवर मध्ये कमी असतो. कोणी मनुष्य म्हणजे तो जो बॉडी बिल्डर आहे तो तेवढा लास्ट नाही करत. तर ते सगळं ते रिॲक्शन असतं का त्याचं, की जे आता आपण म्हटलंच की स्टेरॉइड बद्दल, ते कसं आहे ना, मी असं खूप वेळा ऐकलं होतं की जे बॉडी बिल्डर लोक असतात ते घेतातच, पण त्यांना पुढे जाऊन मुलं होत नाही किंवा असं पण असे पण ही डार्क साईड असावी. तुम्ही सांगाल तर बरं पडेल की मुलं होत नाही किंवा सेक्स पॉवर कमी होतो, फक्त बॉडीवरती फोकस होतो. तर अशी पण काही बिल्डर होते पूर्वी आणि आता पण असू शकतात, आहेत. पण तुम्ही जर सांगाल आम्हाला, करेक्ट करा तुम्ही असं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार की सेक्स पॉवर कमी होते की नाही होत? ऑब्विसली, कारण की आपल्या बॉडीमध्ये जे टेस्टोस्टेरोन म्हणून असतो हार्मोन्स, तो नॉर्मल ज्या रेंजला असतो त्याच्या 100 पटीने बॉडी बिल्डर हा आपल्या बॉडीमध्ये टाकत असतो इंजेक्शनच्या मार्फत. मग बॉडीला कोण सिग्नल देतं? आपला ब्रेन. ब्रेनला वाटतं की 1000 पटीने बॉडीमध्ये येते तर नॅचरल प्रोडक्शन तिकडे स्टॉप होतं आपलं. तर अशा भरपूर सायकल्स आहेत. आफ्टर सायकल नंतर थेरपी असतात की PCT म्हणून बोलतात, पोस्ट सायकल थेरपी म्हणून असतात. त्या पोस्ट सायकल थेरपी जे करतात त्यांना ते रिवाईज परत टेस्टोस्टेरोन बॉडीमध्ये नॅचरली ग्रोथ होत असतं. जे नाही करत राईट टाईमला त्यांचं सिग्नली ब्रेन पण स्टॉप झालेलं असतं हार्मोनली. मग त्यांना हे इन फ्युचर इश्यू होऊ शकतात. नॉट नेसेसरी हे प्रत्येकाला इश्यू होतीलच म्हणून, पण होऊ शकतात या गोष्टींचे. पण ते चांगलंच नाहीये, तर मग हे बॅन का नाही करत ते? बँड आता बघ, हे स्टेरॉइड हे बॉडी बिल्डिंग लेवलला यूज करतात. आता भरपूरच समजा तू बॉडी बिल्डिंग जेव्हा करतोय आणि विदाउट स्टेरॉइड्स तू स्टेजवर असेल, 10 जणांनी स्टेरॉइड घेतलेत आणि तू एकटा नॅचरली परफॉर्म करतोय, तुझी बॉडी 100% त्यांच्यापेक्षा जरा वेगळी
आणि लो फील होणारच होणार आहे. पण जो जज बसला आहे त्याला दिसतं ना की बाबा ही स्टेरॉइडची बॉडी आहे किंवा नॉर्मल बॉडी आहे, तर तो जज कसा करतो मग? म्हणजे तो प्रोत्साहन देतोय का त्या स्टेरॉइडला? ऑब्विसली अच्छा. जे बॉडी बिल्डिंग करतात हे समोर बसलेले जज आहेत ना, ह्यांच्या जिमच्या नावाने परफॉर्म करत असतात. म्हणून एक मार्केटिंग स्किल असते प्रत्येक जिमच्या नावाने, जिमचं नाव मोठं करण्यासाठी. हा एक मार्केटिंग स्किल आहे. म्हणजे समोर जज बसले असतात ना, ह्यांच्या जिम मधून परफॉर्म करत असतात बॉडी बिल्डर, म्हणून त्यांना काय वाटत नाही. आणि हे असंच नाहीये, डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवल, नॅशनल लेवलला, या सगळ्या लेवलला हेच चालू असतं. बापरे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कुठे कोण बाहेर आणून येऊन देत नाही आणि अजूनपर्यंत आल्या नाही. पण तो आता बघा अशी ना, या 2-3 वर्षामध्ये आपल्या मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये बॉडी बिल्डिंग स्केल हा कमी होत चाललाय. जे आधी 90s आणि 80s मध्ये जे बॉडी बिल्डर, जे एका बॉडी बिल्डिंग करण्यासाठी ना 150-200 मुलं असायची, आता 50-60 मुलं पण येत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे, स्टेरॉइड अँड ऑल. त्यावेळेसची जिम वेगळी होती, आत्ताची जिम वेगळी आहे. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. पण म्हणजे त्यावेळेला जास्त लोक फिट असायची, जास्त आजारी नाही पडायचे. म्हणजे आपण बोलतो ना की जुना चावल आहे यार. आणि आत्ताची मुलं जिम करून पण असे पेंगाळलेले असतात. का असं? आधीची माणसं त्यावेळीच आपल्याला पॉप्युलेशन कमी होतं, बाहेरचं पोल्युशन कमी होतं, त्याच्यामुळे माणसांना तब्येती चांगली असायची. आणि आता प्रत्येक माणूस हा सप्लिमेंटरी फॉर्ममध्ये यूज करायला बघतो जिममध्ये. नॅचरली सोर्स घेत नाही जेवणामध्ये. जी प्युरिटी असते जेवणामध्ये प्रत्येकामध्ये भेसळ आहे. त्याच्यामुळे बॉडीमध्ये तशी जी आधी रिॲक्ट होती तशी बॉडी, प्रत्येकाची बॉडी रिॲक्ट करत नसेल आता. ते कारण असं असेल. आणि त्यावेळीचा जो फोकस होता माणसाचा, डिसिप्लिन होते. आता प्रत्येक तेव्हा राकटपणा असायचा, वर्षानुवर्ष व्यायाम करायचे. आता प्रत्येक मुलाला शॉर्टकट पाहिजे. 2 महिन्यात 4 महिन्यात माझी बॉडी चांगली झाली पाहिजे. त्यासाठी आहारामध्ये मी कॉम्प्रोमाइज करेल, सप्लिमेंटरी यूज करेल, पैसे खर्च करेल, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण हे खूप चांगलं नाहीये. म्हणजे ऑब्व्हियसली चांगलं नाहीये. नॅचरली सोर्समध्ये तू यूज होतो, नॉट नेसेसरी तुला प्रोटीन घेतलंच पाहिजे. कुठल्या कुठल्या जिम मध्ये तुम्ही गेलात ना की तुम्हाला तुमचा ट्रेनरच सांगतो, अरे तू प्रोटीन लेता है क्या? नहीं लेता तो मैं तेरे को लेके सस्ते में लेके देता हूँ. तर ते आपणच प्रमोट करतोय का तो ट्रेनर प्रमोट करतोय? म्हणजे मला माहितच नाही या गोष्टीमधलं. त्या जो प्रमोट करतोय किंवा जो जिमचा ट्रेनर आहे त्याचा काय ह्याच्यामध्ये हे असतं का, कट असतो का, म्हणून तो प्रमोट करतोय? असं हे सगळ्या ठिकाणी चालतं की कट असल्यामुळे साहजिक आहे, त्याला कमिशन मिळत असेल, मग त्याच्यामुळे तो ते प्रमोट करतोय. पण समजा त्यांनी ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजवली की तुला दिवसभरात जर प्रोटीनचं कंटेंट जेव्हा बॉडीला मिळालं पाहिजे, ते नसेल मिळत असेल तर तू प्रोटीन घे, दॅट इज ओके. पण तू दिवसभरात चांगलं प्रोटीन खात असशील आहारामध्ये, तर बॉडीला गरज नाहीये सप्लिमेंटरी फॉर्मची घ्यायची. ओके. तो असं पण नॅचरली तुझ्या बॉडीला आहार देऊ शकतो. म्हणजे अंडी बोल, चिकन बोल, जर व्हेज करत असेल स्प्राउट्स आहे, पनीर आहे, टोफू आहे, भरपूर सोर्स आहेत प्रोटीनचे. आता एक सरळ सोप्पा, म्हणजे आता मला एक 100 रुपये दिवसावरती मला बॉडीवरती खर्च करायचा आहे आणि मी आहे व्हेजिटेरियन. तर तुम्ही असं काय सांगाल की हे खाल्ल्याने त्याची बॉडी मेंटेन पण होईल आणि त्याचा वेट पण मेंटेन आणि सगळंच मिळेल, कार्ब्स, प्रोटीन सगळंच मिळेल 100 रुपयामध्ये? होऊ शकतं का असं? होऊ शकतं ना. तू पनीर खाऊ शकतो, स्प्राउट्स खाऊ शकतो, फ्रुट्स खाऊ शकतो, टोफू आहे, बीन्स आहेत, लॉट्स ऑफ भाजी आहेत, पालक आहे, भरपूर काही गोष्टी आहेत. तू व्हेजमध्ये ना सोर्स करतो, रताळी आहेत, कार्ब्समध्ये चांगले, तू 100 रुपयामध्ये घेऊ शकतो आजच्या तारखेत तरी. अच्छा, नाही चांगलंच आहे. कारण का 100 रुपये आजकाल आपल्यावरती खर्च केला पाहिजे असं तरी, असं मला वाटतं. ऑब्व्हियसली जर डॉक्टरांना 500 रुपये खर्च करण्याऐवजी 100 रुपये आपण खर्च करू शकतो. बरोबर. असं कधी कधी वाटतं की जो मांस मच्छी खातो किंवा नॉनव्हेज खातो त्याची बॉडी जास्त लवकर बनते आणि जो व्हेज खातो तो बोलतो यार तुम लोग का तो अच्छा आहे यार, तुम लोग नॉनव्हेज खाते हो. पण असे काय लोक असतात जे लोक व्हेज खातात. थोडा कम्पॅरेटिव्हली फरक पडतो. जे व्हेज सोर्समध्ये जेवढे अमिनो ऍसिड असतात, जे बॉडीमधल्या आपल्या ब्रेकडाऊन जे मसल होतं त्यांना रिपेअर करण्यासाठी आपल्याला लागतात अमिनो ऍसिड. आणि नॉनव्हेजमध्ये कम्पॅरेटिव्हली नॉनव्हेजमध्ये ते अमिनो ऍसिड जास्त आहे व्हेजपेक्षा. त्याच्यामुळे एवढा फारसा फरक नसतो, पण थोडा फरक तरी जाणवतो व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांचा. या अमिनो ऍसिडच्या जो काउंट असतो ना जो व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये, त्यानुसार. म्हणजे नॉनव्हेज लवकर बॉडी बनते, तुम्ही असं लवकर असं प्रिफर करू शकत ना. तू व्हेज खाऊन पण बॉडी बनवू शकतो. असे किती बॉडी बिल्डर ते व्हेज खात होते इतक्या वर्ष. अच्छा. पण त्याची जेनेटिक्स पण तेवढंच काउंट करतं. ओके.
ती जेनेटिक्स पण चांगली असते, मेटाबॉलिझम चांगला आहे बॉडीचा, आणि तो व्हेज खातोय, साहजिक ही बॉडी पण त्याची पण बॉडी रिॲक्ट करू शकते. अच्छा नॉट नेसेसरी की तू नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे असं नाही. अच्छा. मी फक्त बोललो यातले जे अमोनो ॲसिड्स आहेत व्हेज आणि नॉनव्हेजमधले, हे नॉनव्हेजमध्ये अमोनो ॲसिड जास्त प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे बॉडी चांगली रिॲक्ट होते. असा कुठला वर्कआउट जेव्हा करताना मी दखल घेतली पाहिजे की मला इंजुरी नाही झाली पाहिजे? प्रत्येक एक्सरसाइजमध्ये तू दखल घेतली पाहिजे, एनी एक्सरसाइज. आणि कोणता एक्सरसाइज तू कोण प्रॉपर गायडन्समध्ये करत नसेल तर ते चान्सेस जास्त असतात की तुला इंजुरी होण्याची. म्हणजे पूर्वीच्या जिममध्ये ना लोक मी बघायचो, म्हणजे लोक बघायचो की चप्पल काढून जिमच्या बाहेर जायचे, म्हणजे जिमच्या बाहेर चप्पल काढायचे आणि हनुमानाला पाया पडून आत जायचे. आता कंपल्सरी शूज आले आहेत, तुम्हाला शूज कंपल्सरी घालायला लागतात. ह्याचं कारण काय बदल झालं त्यावेळेचं? पूर्वी थोडं स्पिरिच्युअल होतं की प्रत्येक व्यायामशाळा म्हणून बोलायची त्याची, आता जिम म्हणून आपण बोलतो. आणि चप्पल काढून जाण्यामुळे ते हायजीनसाठी चांगलंच आहे व्यायाम करताना. मग तेव्हा ते सायन्स नव्हतं की शूज का घालायचे. आता शूज का घालतात आहेत की कोणते इक्विपमेंट आहेत, प्लेट्स आहेत, लोखंडाचे आहेत, ते समजा काढताना घालताना जेव्हा पायावर पडू शकते, त्याच्यामुळे फक्त शूज घालावं लागतात. किंवा कार्डिओ मशीनवर सुद्धा रन करायचं आहे त्यासाठी तुला शूज लागतात, बाकी दुसरं काही कारण नाही आहे. ओके, म्हणजे असं काय ह्याच्या मागचं काही कारण नाही की स्पिरिच्युअलिटी फक्त होती पूर्वी हो. आता पण विदाऊट शूज घालू शकतो, पण समजा लोखंडाची प्लेट जर पायावर पडली तर तुला इंजरी होऊ शकते. त्यावेळेला नाही पडायची का? पण तेव्हा कार्डिओ मशीन पण होते जिम मध्ये, आणि तेव्हा ते सायन्स होतं. आज तेच आहे की भरपूर इक्विपमेंट चेंज झाले, काही इक्विपमेंटचे अँगल चेंज झाले, काही टेक्निकली प्रॉपर नव्हते, त्याच्यामुळे तोच फरक आहे, अजून काय फरक नाहीये. ओके, जेवताना पूर्वी म्हणजे माणसाने पहिला सुरुवात कशी केली पाहिजे? जे समजा आता मला माझी बॉडी कमी करायची, म्हणजे सर्वात मोठा सगळ्यांचा प्रश्न असतो की वेट लॉस कसा केला पाहिजे, तर त्यांनी स्टार्ट कुठनं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे? एक तर तू कोणती एक ऍक्टिव्हिटी आपल्या रोजच्या जीवनामध्ये ऍड केली पाहिजे. तू रन कर, स्ट्रेंथनिंग ट्रेनिंग कर 2 ते 3 दिवस, 2 ते 3 दिवस रनिंग कर. आणि कॅलरीज डेफिशिएट म्हणजे आपल्या आहारामधले कमीत कमी 30% जेवण आपण सध्या 20 ते 25 दिवस पहिल्यांदा कमी केलं पाहिजे. अच्छा. आणि स्वतः ॲनालिसिस करा की जर मी 30% जर माझ्या आहारामधलं खाद्य कमी करतोय आणि 70% मी कंटिन्यू खातोय, तर माझी बॉडी कशी रिॲक्ट करते वेट लॉससाठी. ओके, ॲटलिस्ट कॅलरीज डेफिशिएट केलं पाहिजे आपण. मुलींना पण सेम असतं का? ऑलवेज सेम. जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस लोकांकडनं ऐकायचो पहिला सूर्यनमस्कार करा आणि मग त्यानंतर ती मुग्दल करा, असं. आत्ताच्या जिम मध्ये असं होतं का वेगळं असं काही, किंवा आता कशी इक्विपमेंट फास्ट झालेत का त्यापेक्षा पूर्वीपेक्षा? आता ना समजा तुझे शोल्डर स्ट्रॉंग नसतील आणि तो सूर्यनमस्कार किंवा पुशअप मारा गेला, तुझ्या बॉडीचा वेट जास्त असेल तर पूर्ण शोल्डरवरती बॉडी येणार आणि तुला इंजरी होऊ शकते. आणि जर तू स्ट्रेंथनिंग ट्रेनिंग करतोय, तुझ्या मसलला एव्हरी टाइम प्रोग्रेसिव्ह लोड करण्यासाठी करणं गरजेचं आहे बॉडीला. तर तू समजा नाही करतोय तर तुझ्या बॉडीला प्रोग्रेसिव्ह लोड नाही, तू एक दिवस तेवढंच एक्सरसाइज करतोय, पुशअप मारतोय किंवा 5 किलोने बेंच प्रेस करतोय, पहिला दिवस, 5वा दिवस, 10वा दिवस, 15 दिवस, 15 दिवशी तिथे एकदम तुला इझिली येतं, मग तू पुढे काय करणार? पुढे आपण तो ॲड ऑन करतो 7.5 किलो, 10 किलो. दॅट इज हे आपल्या वर्कआउटचे प्रिन्सिपल्स असतात की आता तू 5 किलोने करतो, नंतर मी 7.5 किलो, हे प्रोग्रेस केलं मी वजन, आणि त्याच्याने मी 10 रॅप्स केले, 15 रॅप्स केले. आणि काही दिवसानंतर मी रेप्स एवढे ठेवले, पण मी वेट ॲड ऑन केलं, 20 किलो टाकले दोन्ही बाजूला, आणि मी पुश करतोय वेट. तर ते प्रोग्रेसिव्ह लोड देणं फार गरजेचं आहे बॉडीला. म्हणजे एव्हरी टाइम तुम्हाला त्याला पुश 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 करायचं आहे. पुश करायचंच आहे प्रत्येक तुला बॉडीला. ओके, पण तो प्रोग्रेसिव्ह लोड करत नाहीये तर बॉडी रिॲक्ट करणार नाही पुढे. ओके, मुलींवरती येतो थोडंसं ना, आफ्टर प्रेग्नेन्सी कसं त्यांचं ते ब्लड जिम मध्ये येत असतील ना, हो, मग तुम्ही त्यांना कसं ते करतात, हँडल कसं करतात? आफ्टर प्रेग्नन्सी भरपूर हार्मोनल चेंजेस झालेले असतात. आफ्टर प्रेग्नन्सी नंतर त्यांना हाय कॅलरीज डाएट दिले असतात बिकॉज ऑफ मुलासाठी. त्यांची फिडिंग चालू असते आफ्टर प्रेग्नन्सी नंतर. त्या फिडिंगमध्ये हाय कॅलरीज फूड का असतात की त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलासाठी, या फिडिंगनुसार त्या मुलाला भेटावे म्हणून. आणि नंतर काही वर्षानंतर हळूहळू फिडिंग बंद केल्यानंतर मग त्या परत नॉर्मली त्यांची जी मासिक पाळी असते किंवा हे सगळं नॉर्मल झालेलं असतं. मग त्यावेळी ते तसेच नॉर्मल एक्सरसाइज करून कॅलरी डेफिशिएट करून डाएट हे पुढे व्यायाम करू शकतात. ओके, मासिक पाळी तुम्ही बोललात,
5 दिवस ती व्यक्ती किंवा ती मुलगी जी असते बाई, ती 5 दिवस तिच्या प्रॉब्लेम मध्ये, तिला क्रॅम्प येतोय, पोट दुखते वगैरे, तिने वर्कआउट केला पाहिजे की नाही? केला पाहिजे. पण तिची बॉडी तिला साथच देत नाहीये. का साथ देत नाही? क्रॅम्प होणं, क्रॅम्प म्हणजे काय होतं बॉडीमध्ये, तुझ्या बॉडीमध्ये जेव्हा हे जीवनसत्व आहेत हम्म. जे बॉडीतून मुलींच्या बाहेर पडतात ते टाईप ऑफ मल्टीविटॅमिन्स ज्या वेस्टेड पार्ट आहे हा मुलींच्या बॉडीतून बाहेर पडत असतो 5 दिवस. त्यावेळी त्यांनी काय केलं पाहिजे, लॉट ऑफ पाणी जास्त पिलं पाहिजे. हम्म. क्रॅम्प कशा बॉडीमध्ये कधी येतात, जेव्हा बॉडीमध्ये सोडियम आणि वॉटर कमी झालं ना तुझ्या बॉडीमधून क्रॅम्प सुरू होतात. या सगळ्या ह्युमन बॉडीला सेम आहे, मुलांना पण आणि मुलींना पण. त्यावेळी तुम्ही लॉट ऑफ वॉटर इनटेक केलं पाहिजे. आणि व्यायाम हा पहिल्या दिवशी तुम्हाला जास्त फ्लो असेल ब्लडचा, तुम्ही सेकंड थर्ड डे व्यायाम करू शकता. ओके, फर्स्ट तुम्ही रेस्ट करू शकता. हां, प्रिफर करू शकतो व्यायाम करण्यासाठी. ओके, तुम्ही आत्ताच्या पिढीला काय सांगणार, कसा वर्कआउट केला पाहिजे त्यांनी, म्हणजे किंवा त्यांनी ते स्टेरॉइडकडे गेलं पाहिजे किंवा प्रोटीनकडे गेलं पाहिजे की नाही, किंवा तुम्ही एक जनरल जे तुम्हाला बघताय आता त्याला काय सांगणार? आजकालच्या मुलांना सांगेल, रोजच्या जीवनातला आपला व्यायाम हा पार्ट ऑफ लाईफ केलं पाहिजे. एक दिवसातून 40 ते 50 मिनिटं आपल्याला व्यायाम केला पाहिजे. मग तू कोणत्या ऍक्टिव्हिटी कर, तू रन कर, स्ट्रेंथनिंग ट्रेनिंग कर, पण वॉक बोलता मी वॉक केलं 40 मिनिटं. वॉक हा लो इंटेन्सिटी एक्सरसाइज आहे, ओके. हा फॅट लॉससाठी नाही आहे. फॅट लॉससाठी तुला बॉडीतून थोडं बोलतात ना एक कम्फर्ट झोनमधून पुढे जाऊन केलं पाहिजे. थोडं इंटेन्सिटी वाढवली पाहिजे कोणत्याही व्यायामाची. तू व्यायामामध्ये पण स्ट्रेंथनिंग करताना पण तुझी इंटेन्सिटी वाढवली पाहिजे, कार्डिओ करताना इंटेन्सिटी वाढवली पाहिजे. तुझ्या कॅलरीज मनी बॉडीमध्ये फास्ट होणार. वॉक इज अ लो इंटेन्सिटी एक्सरसाइज, त्याच्यामुळे फॅट लॉस होत नाही. ओके, हे लोकांना आज कळलं असेल, कारण का खूप लोकांना असं वाटतं. मी असे खूप सारे सकाळ सकाळ अंकल्स बघतो, चालता मी 4 राऊंड मारता हूं, मालूम आहे क्या, तर म्हणजे त्यांचं असं असतं की मी 4 राऊंड मारतो, खूप करतो. 100% मी याला अवॉइड करू शकणार नाही की वॉक करू नका, पण त्यांचं कॉन्सेप्ट आहे, ज्यांना फॅट लॉस करायचं आहे, फिट राहायचं आहे, त्यांनी थोडी इंटेन्सिटी वाढवली पाहिजे. जर त्यांना काही त्रास नसेल तर, मेडिकेशन चालू नसतील किंवा मेडिकल कंप्लेंट नसतील तर, काही काहींचे गुडघे झिजलेले असतात वयानुसार, तर त्यांना मी बोलली की तुम्ही इंटेन्सिटी वाढत धावा, तर इथे इंजरी वाढू शकते त्यांची. तर त्यांना ब्रिक्स वॉक सांगेन मी, किंवा स्विमिंग करा सांगेन. भरपूर काही एक्सरसाइज आहेत जे तुमच्या नीवरती लो इम्पॅक्ट पडतील अशी एक्सरसाइज करा. ओके, पण एक्सरसाइज हा प्रत्येकाने केला पाहिजे. वर्कआउट एक्सरसाइज म्हणजे कॉन्सेप्ट वेगवेगळे असे होतात, पण एक्सरसाइज हा प्रत्येकाने केला पाहिजे. ओके, आता ते टीव्हीवर दाखवतात की दाताने मी खेचतोय, काय ट्रक खेचतो किंवा असं, म्हणजे मी आता बघितलं की इव्हन प्लेन खेचतोय दाताने, असा ती स्ट्रेंथ कुठे त्यांच्याकडे येते? आता ही प्रॅक्टिस केल्याशिवाय स्ट्रेन येणार नाही. अच्छा, हे यांचे काही ना व्ह्यू वेगळे असतात जगाकडे बघण्याचे, की दाताने खेचायचं बोलल्यावर हा काय सामान्य माणसाचा खेळ नाहीये, हा वेगळा काहीतरी विचाराने तो करत असतो, की रेकॉर्ड बनवण्यासाठी किंवा बाकीच्यांनी मला माझे व्ह्यूज वाढले पाहिजे, असे प्रत्येकाचा पॉईंट ऑफ वेगवेगळा असतो ह्या मागचा. नॉर्मल माणसाला तरी हा व्ह्यू नसतो की मग दाताने कार खेचायची करून. यांचे कॉन्सेप्ट वेगळे, यांचा दृष्टिकोन वेगळा असतो ह्या मागचा, म्हणून ते चालू असतं यांचं काहीतरी. आजच्या आपल्या गप्पा ज्या रंगल्या त्यांना म्हणजे खूप मजा आली आमच्याशी गप्पा मारायला. तुम्ही पण सांगा आम्हाला तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा आम्हाला कसा वाटलं. तुम्हाला अजून काय शिकायचंय सरांकडनं तर ते पण सांगा आम्हाला. थँक्यू सो मच.